कुणाचं आहे? सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, वारकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या. आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. 15,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार. 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार. अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे. लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल. आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं. आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला. आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल. आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे. अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे. लोक म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी, मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत, कारखाने आहेत, त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपंड जे आहे ते सरकार भरेल. मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले. शेतकऱ्यांचा 7.5 HP पर्यंत मोटर चालते, त्याचं वीज बिल माफ करून टाकलं. आता चिंता नाही. एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना 2 वाजता फोन केला. एक मुलगी जिला आपण 50% तिची फी भरत होतो सरकार, परंतु 50% फी सरकार भरत असताना 50% जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि 100% मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे. ती देखील आपण केली. आणि आता शिक्षणाचा चिंता नाही. उच्च शिक्षण घ्यायचं आहे, कुणाला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं, कुणाला काय व्हायचं आहे, सरकार त्याचे पैसे भरणार. आणि म्हणून अशा प्रकारच्या योजना आपण केल्या. त्याचबरोबर आज शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना आपण दिली. मगाशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना आहे, ते 6,000 केंद्र, 6,000 आपले, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत. अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे. हा लाभ लोकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला. त्यामुळे कुठं कोणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये. कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे, आपला मायबाप आहे, लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे. आणि म्हणून 2 हेक्टरचं आम्ही 3 हेक्टर केलं. NDRFच्या दुप्पट आपण केलं. अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपैकी 2 वर्षात दिले. आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला 44,000 कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत. आणि म्हणून बळीराजा जो आहे, नेहमी आम्ही कुठेही गेलो तरी एकच मागणं मागतो, आमच्या बळीराजावरचं संकट दूर होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, चांगली शेती होऊ दे, त्याला समृद्ध होऊ दे, त्याच्या मुलाबाळांना चांगले दिवस येऊ दे. दुसरं काही मागत नाही आम्ही. आणि म्हणून हा बळीराजा जो आहे, अनेक योजना आपण केल्यात. ठिबक सिंचन योजना, मागेल त्याला शेततळं, आता मागेल त्याला सोलर, आता दिवसा वीज आपण देणार आहोत. आज शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपण करतो. शेवटी हा वारकरी कोण आहे?
हा पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलेला हाच वारकरी आहे, हा शेतकरीच वारकरी आहे. आणि त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. आपल्याला एवढंच मी सांगतो. आता इथे बघितलं मगाशी ते डाळिंब दाखवली, समाधान वाटलं, कारण एक प्रगतशील शेतकरी तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनातून होत असतं. मी त्या ट्रॅक्टरचं उद्घाटन केलं. ते ट्रॅक्टरचा भला मोठा मजबूत ट्रॅक्टर आहे आणि तो शेतीसाठी एवढा उपयोगी पडेल की मला वाटतं आपल्याला अशा जे काय आपण अवजारं देतो, आपण सरकारच्या माध्यमातून त्याला आपण सबसिडी देतो, कारण याचं कारण की शेतकऱ्याचं उत्पन्न डबल झालं पाहिजे. मेहनत जेवढी आपण करतो त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे. यासाठी सरकार अनेक योजना आपल्याकडे आणती आहे. आणि म्हणून मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून गावाला गेलो की पहिला मी जातो शेतीमध्ये. मग मला म्हणतात हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करतो. मग तुम्ही मला सांगा, गाडी चालवत 10 तास चालू गाडी, मग 10 तासात मी किती हजार लोकांची कामं करू शकतो ना. मग पण तिथं गेल्यावर शेतकरी असल्यामुळे शेतातला माझा तिकडे पाय वळतो आणि हातही मातीमध्ये वळतात. शेवटी मला देखील शेतकऱ्याच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना, सरकार, चंद्रकांत दादा काय, आम्ही सगळे काय, शेवटी शेतकऱ्याची मुलं आहोत. आणि म्हणून शेतकऱ्याचं जे काय दुःख वेदना ज्या आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय घेणारे आपण आहोत. आणि मग शेतकऱ्याला देताना आम्ही कधी हात आकडता घेत नाही. आता सोयाबीन आणि कापूसच्यासाठी आपण 5,000 कोटी ठेवलेत, दुधाला 5 रुपये आपण दिलेत आता वाढवून. आणि त्याचबरोबर आणखी जे केंद्र सरकारशी आम्ही जे काय त्यांच्याशी निगडीत जे प्रश्न आहेत ते देखील आम्ही मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना सांगणार आहोत की आमच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपल्याला सोडवायला पाहिजे. ते देखील मला विश्वास आहे, कारण केंद्राने नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे. आणि म्हणूनच यापुढे देखील त्या ठिकाणी मदत होईल आणि नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होईल. बेदाना आपण याच्यामध्ये घातला आपल्या शालेय पोषण आहारामध्ये, कारण पौष्टिक आहे आणि म्हणून पाणी पौष्टिक आहे, मुलांना पौष्टिक अन्न मिळेल. पण माझ्या शेतकऱ्याचं देखील बेदाना त्या ठिकाणी जाईल, त्याची खपत होईल आणि त्यालाही 4 पैसे मिळतील. हा डबल आमचा स्वार्थ आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला जे जे काही आम्हाला करायचं आहे ते नक्की आम्ही करतोय. बळीराजा कृषी सवलत योजनेतून कृषी पंपांना देखील आम्ही आता मगाशी म्हटलं की मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आम्ही. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला देखील प्रशांतराव यावेळेस सर्वोत्कृष्ट आपलं राज्य कृषी क्षेत्रात नंबर 1चा असा पुरस्कार देखील मिळाला आहे. देशातला सर्वात मोठा पुरस्कार जो सन्मान पुरस्कार आहे